जर शेवटपर्यंत पाहिला तर ज्यांचं 7वी पास झालेले आहे ते सुद्धा त्यांना सुद्धा कोणत्या डिपार्टमेंटमध्ये फॉर्म भरायचा आहे ते तुम्हाला समजून येईल। परंतु महाराष्ट्र जलसंपदा विभागामध्ये जी काय मित्रांनो 4497 जागांसाठी भरती आलेली आहे त्यामध्ये 7वी वरून कोणतंही पद नाही हे लक्षात घ्या। परंतु बरेच असे विद्यार्थी आहेत की आता मोठी भरती आली, माझा नंबर सगळ्यांकडे आहे, तर लगेच सर 7वी वरून कोणती आली का, परंतु जी आलेली असते त्याकडे आपण निग्लेक्ट करतो, ती संधी गेल्यानंतर आपल्याला त्याचा पश्चाताप होतो। परंतु काही ताण घेऊ नका, 7वी झाला असेल तरी सुद्धा तुम्हाला एक दुसरं डिपार्टमेंट आहे महाराष्ट्र शासनाची 2000 पेक्षा जास्त जागांसाठी, त्यासाठी सुद्धा तुम्ही फॉर्म भरू शकता। परंतु व्हिडिओ शेवटपर्यंत पहा म्हणजे कोणत्या कोणत्या 7वी वरून भरती अजून आहेत, 10वी वरून आहेत, 12वी ते तुम्हाला समजून येतील। आता सुरुवातीला आपण पाहूया महाराष्ट्र जलसंपदा विभागामध्ये, यामध्ये सिव्हिल इंजिनिअरिंग ज्याचं झालं त्यांना खूप सारा स्कोप आहे हे तर आपल्याला माहिती। संपूर्ण माहिती व्हिडिओमध्ये शेवटपर्यंत पहा, नक्कीच तुम्हाला 7वी 10वी 12वी ग्रॅज्युएशनवर अजून सारी भरपूर पदं जलसंपदा विभागाव्यतिरिक्त सुद्धा पाहायला भेटतील। जसं मी सांगितलं, वेळ निघून गेल्यानंतर कोणत्याही गोष्टीची व्हॅल्यू पुन्हा तोलण्यामध्ये काही अर्थ नसतो। त्याच पद्धतीने मित्रांनो फक्त 99 मध्ये तुमच्यासाठी ही जी काय ऑफर आणलेली आहे ह्याला सुद्धा एक मर्यादित वेळ दिलेली आहे। त्या वेळेमध्ये ही 999 रुपयाची फक्त 99 मध्ये तुम्हाला ऑफर, आणि जसे की जलसंपदा विभाग असेल ह्या तर वेगवेगळ्या भरतीचे आहे, TCS IBPS घेत आहे, आपल्याला 5000 प्रश्नाची ईबुक तुम्हाला व्हिडिओ सोल्युशन दिलं जातं, सोबतच मराठी, इंग्रजी, गणित, बुद्धिमत्ता, GK याचे जे काय एक्झामचे क्लासेस आहेत रेकॉर्डेड ते सुद्धा तुम्हाला याच फी मध्ये फक्त 99 मध्ये दिलं जातं। 163 टेस्ट आहेत ते सुद्धा तुम्हाला 99 रुपयामध्ये दिले जातात। अगदी बेसिक पासून हाय लेवल पर्यंत जर तुम्हाला सरळ सेवा भरतीचे सगळे कन्सेप्ट क्लिअर करायचे असतील तर नक्की 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 तुम्ही 99 रुपये ऑफरचा लाभ घेऊ शकता। लिंक डिस्क्रिप्शनमध्ये दिलेल्या एका क्लिकवरती पेमेंट करून तिथंच तुम्ही ॲक्सेस मिळवू शकता, किंवा तुम्हाला काही जरी अडचण आली किंवा तुम्हाला वाटते की नाही 99 रुपये डायरेक्ट तुम्हाला व्हॉट्सअपला पाठवून तिथंच ॲक्सेस मिळवायचा आहे तर डायरेक्ट 99 रुपये 7248939076 या नंबरला फोनपे किंवा गुगल पे करा, तुम्हाला पासवर्ड आणि लिंकचा ॲक्सेस दिला जाईल, त्याद्वारे तुम्ही सर्व मराठी, इंग्रजी, गणित, बुद्धिमत्ता, GK या सर्व क्लासेसला कनेक्ट होऊ शकता। तर नक्की वेळ जाण्याच्या अगोदर या 99 रुपये ऑफरचा नक्की लाभ घ्या, कारण खूप मर्यादित काळासाठी ऑफर ठेवलेली आहे। 999 लवकरच होईल, त्याच्या अगोदर केवळ 99 मध्ये सर्व एक्झाम क्लासेसचा तुम्ही लाभ घेऊ शकता। अगोदर आपण जलसंपदा विभागामध्ये कोणकोणती भरती आहे ते पाहूया, आणि त्यानंतर 7वी 10वी ज्यांचं झालं आहे अजून कोणकोणत्या डिपार्टमेंटमध्ये बाकीच्या पण कोणकोणत्या भरती आहेत त्या सुद्धा आपण पाहणार आहोत। तर यामध्ये बघूया कोणकोणती पदं आहेत, पात्रता कोणकोणती आहे। तर जलसंपदा विभाग समन्वय समिती अराजपत्रित गट ब ची आणि गट क ची सरळ सेवा भरती, एकच परीक्षा, डायरेक्ट सिलेक्शन, कोणती मुलाखत नाही, कोणती मेन्स एक्झाम याला असणार नाही। वेतन बघाल तर 44,900 इथपर्यंत मित्रांनो वेतन आहे सरळ सेवा भरती यासाठी। तर वेगवेगळी पदं आहेत, जसं की यामध्ये जर बघितलं तर 14 वेगवेगळी पदं आहेत। किती आहेत? 14 वेगवेगळी पदं आहेत। तर त्या पदांचं आपण काय करूया, अगोदर डायरेक्ट आपण काय करू, त्याचं वेतन वगैरे पाहण्यापेक्षा, वेतन तर जबरदस्त आहे हे तर तुम्हाला स्वतःच माहिती झालं, परंतु आता ही सर्व वेळ त्यांची नावं कोणत्या डिपार्टमेंट अंतर्गत आहेत हे पाहण्यापेक्षा डायरेक्ट आपण काय पाहूया की त्यासाठी पात्रता काय आहे, जेणेकरून आपण भरू शकतो किंवा नाही हे आपल्याला तात्काळ समजून येईल। आणि त्यानंतर मग 7वी 10वी वरून कोणकोणती पदं आहेत वेगवेगळ्या डिपार्टमेंटमध्ये त्याकडे आपण जाणार आहोत। तर बघा, सर्वप्रथम जर आपण या ठिकाणी बघितलं तर यासाठी पात्रता पाहूया, ठीक आहे। या ठिकाणी पात्रता जर बघितलं आणि संपूर्ण PDF जी आहे ती जवळपास 58 पानाची आहे, परंतु मर्यादित सिलेक्टिव्ह माहिती आपण या ठिकाणी पाहणार आहोत। जसं की पात्रता, आपण सर्व भारतीय नागरिक असायला पाहिजे। वयोमर्यादा जर बघितलं, अंतिम अर्ज स्वीकारण्याचा जो काय लास्ट डेट आहे त्याला तुमची दिलेलं वय काउंट करायचं आहे, म्हणजे 24 नोव्हेंबर याचा लास्ट डेट आहे। तर 24 नोव्हेंबरला तुमचं हे वय कंप्लीट असणं गरजेचं आहे। मग आता बघा, खुल्या प्रवर्गासाठी किती आहे मित्रांनो, कमीत कमी आपल्याला 18 वर्ष पूर्ण पाहिजेत। जर तुम्ही ओपनमध्ये असाल तर कमीत कमी 18 आणि जास्तीत जास्त 38 पेक्षा जास्त नसावे असं यामध्ये स्पष्टपणे सांगितलेलं आहे। मागासवर्गीय उमेदवारांसाठी जर बघितलं ते पण बघूया, परंतु थांबा इथं काहीतरी गफलत होऊ शकते, कारण इथं 38 पेक्षा जास्त नसावे, पण त्यांनी खाली अट नक्कीच दिलेली असेल मित्रांनो, कारण त्यांनी अगोदर एक GR काढलेला होता आणि त्या GRचा संदर्भ या ठिकाणी दिलेला आहे की बाबा कमाल वयोमर्यादा 31 डिसेंबर 2023 पूर्वी जेवढ्या पण सरळ सेवा भरती असतील किंवा जेवढ्या पण भरती असतील महाराष्ट्र शासनाच्या, ओके, तर त्यांच्यासाठी काय केलेलं आहे, कोरोना जो आलेला होता त्यामुळे विद्यार्थ्यांना संधी भेटली नाही, आणि ती संधी भेटली नसल्यामुळे काय केलेलं आहे, 2 वर्ष शिथिलता दिलेली आहे। मी म्हणतो ही अट देण्यापेक्षा बाबांनो तुम्ही हिथंच जर 2 वर्ष वाढवून दिली तर आम्हाला एवढं तकलीफ घ्यायची काय गरज होती का? नाही। म्हणजेच आता आपण हे वाचताना कसं वाचायचं मित्रांनो, तर हे वाचताना आपण असं वाचायचं की कमीत कमी 18 वर्ष ओपन उमेदवारांसाठी आणि जास्तीत जास्त 38 + 2 म्हणजे 40 वर्षापर्यंत तुम्ही फॉर्म भरू शकता, ठीक आहे, जे पण खुले उमेदवार। मागासवर्गीयासाठी सुद्धा तसंच वाचायचं, म्हणजे कमीत कमी 18 वर्ष आणि जास्तीत जास्त 43 नाही वाचायचं, किती वाचायचं तर 43 + 2 म्हणजे 45 वर्षापर्यंत। असंच आपल्याला जे पण आरक्षण आहे या ठिकाणी तर त्यांच्यासाठी +2 तुम्ही काय करायचे
या ठिकाणी वाढवायचे आहेत, कारण हे 23 आता सध्याची भरती आली 2023ला, तर डिसेंबरच्या अगोदर आली, याचा अर्थ सगळ्यांना 2 वर्ष सूट दिलेली आहे. त्याचा तुम्ही सर्वांनी लाभ घेतलेला आहे, घेत आहात, खूप छान आहे. चला पुढे जावं लगेचच. शैक्षणिक अर्हता आणि अनुभव या ठिकाणी जर बघितलं, हे सर्वात आपल्याला महत्त्वाचं आहे, कारण यावरून ठरतंय आपल्याला फॉर्म भरता येईल किंवा नाही. मग इथं जर आपण बघितलं तर काय आहे मित्रांनो, वरिष्ठ वैज्ञानिक सहाय्यक, याला आपल्याला मास्टर डिग्री पाहिजे आहे, MSc पाहिजे आहे, फिजिक्स, केमिस्ट्री, भूगर्भशास्त्र या विषय, किंवा कृषी मृदशास्त्र, कृषी रसायनशास्त्र यामध्ये आपल्याला पदव्युत्तर पदवी आणि कमीत कमी 60%, कारण पोस्ट पण तशीच आहे वरिष्ठ वैज्ञानिक सहाय्यकची, त्यामुळे क्वालिफिकेशन हाय दिलेलं आहे. निम्न श्रेणी लघुलेखक यासाठी जर बघितलं तर आपल्याला किती पाहिजे मित्रांनो, 10वी पाहिजे आहे, आणि आपल्याला टायपिंग सुद्धा पाहिजे आहे. ठीक आहे, 100 शब्द प्रति मिनिट, आणि इंग्रजी टंकलेखनाचा वेग जर बघितला तर 40 शब्द प्रति मिनिट, किंवा मराठी टंकलेखन 30 शब्द प्रति मिनिट एवढा आपल्याला स्पीड पाहिजे आहे. कनिष्ठ वैज्ञानिक सहाय्यक यासाठी आपल्याला काय पाहिजे आहे, तर यासाठी आपल्याला फिजिक्स, केमिस्ट्री, भूगर्भशास्त्र या विषयामधील किंवा कृषी मृद, कृषी रसायनशास्त्र पदव्युत्तर पदवी पाहिजे आहे. भूवैज्ञानिक सहाय्यक यासाठी जर बघितलं तर आपल्याला काय पाहिजे आहे, ज्यांनी भूगर्भशास्त्र किंवा उपयोजित भूगर्भशास्त्र पदवी किंवा पदव्युत्तर पदवी द्वितीय श्रेणीमध्ये उत्तीर्ण केली आहे, किंवा भारतीय खनिकर्म धनबाद येथील भूगर्भशास्त्र उपयोजित भूगर्भशास्त्र पदवी किंवा शासनमान्य इतर समकक्ष अर्हता जर प्राप्त केली असेल तर तुम्ही यासाठी काय करू शकता, अर्ज करू शकता. त्यानंतर आरेखक म्हणजे काय असतं, बऱ्याच जणांना आता शंका येत असतील. तर आरेखक हे असं पद असतं की जे पण जसं की पूल असतील, मोठ्या मोठ्या बिल्डिंग असतील, त्यांची जी काही मॅप काढतात तर त्यांना काय म्हटलं जातं, आरेखक असं म्हटलं जातं. मग आता या ठिकाणी जर बघितलं तर त्यांची डिग्री काय पाहिजे आहे, क्वालिफिकेशन, त्याच्यानंतर स्थापत्य, यांत्रिकी, विद्युत, कारण स्थापत्य आरेखक पण असतं, यांत्रिक आरेखक, विद्युत आरेखक. ओके, त्यांचं जे काय डिझाईन काढले जाते, ज्यांचे पण एक ग्राफ काढला जातो, तर त्यांना आरेखक म्हणून त्यांचं एक काम असतं. तर या ठिकाणी अशा प्रकारे त्यांची काय असते, जॉब प्रोफाईल असते, त्यालाच इंग्लिशमध्ये ड्राफ्ट्समन असं सुद्धा म्हटलं जातं. आरेखक, स्थापत्य, आरेखक, यांत्रिकी. ओके, यांना घरे, इमारती, रस्ते, पूल, लोहमार्ग, जलसिंचन, नगररचना, यांत्रिकी, गिअर, मोटारचे वेगवेगळे काय करायचे असतात, आराखडे किंवा नकाशे तयार करण्याचे काम असते. ठीक आहे. त्यानंतर या ठिकाणी सहाय्यक आरेखकसाठी काय पाहिजे आहे, आता आरेखकसाठी काय पाहिजे आहे, तर यामध्ये आपल्याला पदवी धारण पाहिजे आहे. ओके, या फील्डमधले इंजिनिअरिंगची तुमच्याकडे काय पाहिजे, ग्रॅज्युएशन पाहिजे आहे, किंवा यामध्ये आपल्याला पदविका धारण केली आहे, आणि सहाय्यक आरेखक पदाचा प्रत्यक्ष कामाचा 3 वर्षाचा अनुभव असेल तरी सुद्धा तुम्ही काय करू शकता, भरू शकता. सहाय्यक आरेखक जर आपण बघितलं तर यासाठी फक्त आपल्याला काय पाहिजे आहे, यामधील पदविका धारण केली असतील. ओके, स्थापत्य, यांत्रिकी, विद्युत, अभियांत्रिकी यामधले ज्यांनी पदविका धारण केली तर ते सहाय्यक आरेखकसाठी फॉर्म भरू शकतात. स्थापत्य, अभियांत्रिकी, सहाय्यक यासाठी जर आपण बघितलं तर काय पाहिजे आहे, तर ज्यांनी महाराष्ट्र राज्य शासन म्हणजे माध्यमिक व उच्च माध्यमिक शिक्षण यांच्याकडून घेण्यात येणारे माध्यमिक शाळा म्हणजे 10वी. ओके, ज्यांचं पण 10वी झालेलं आहे, आणि सोबतच आपल्याला काय पाहिजे आहे, बॅचलर ऑफ इंजिनिअरिंग म्हणजे स्थापत्य अभियांत्रिकी पदवी पाहिजे आहे, ग्रॅज्युएशन पाहिजे आहे इंजिनिअरिंगचं, सोबतच किंवा म्हटलेलं आहे ज्यांचं पण स्थापत्य अभियांत्रिकी पदविका म्हणजे त्यांचं पण डिप्लोमा झालेला आहे, सिव्हिल इंजिनिअरिंगमध्ये डिप्लोमा इन सिव्हिल इंजिनिअरिंग झालेलं आहे, ते सुद्धा भरू शकतात. किंवा समकक्ष अर्हता धारण केलेली आहे. समकक्ष अर्हता म्हणजे ज्यांचं या ठिकाणी आपण बघू शकता काय काय आहे, जसं की या ठिकाणी वेगवेगळं दिलेलं आहे, सिव्हिल इंजिनिअरिंग रिलेटेडच ज्यांची झालेलं आहे तर हे व्यवस्थित वाचू शकता किंवा स्क्रीनशॉट काढून पाहू शकता. प्रयोगशाळा सहाय्यकसाठी काय काय पाहिजे मित्रांनो, तर ज्यांनी या ठिकाणी आपण बघू शकता, ज्यांनी भौतिकशास्त्र, रसायनशास्त्र, भूगर्भशास्त्र या विषयामधील मान्यताप्राप्त विद्यापीठाची पदवी धारण केलेली आहे, किंवा ज्यांनी कृषीशास्त्रातील पदवी धारण केलेली आहे तर ते प्रयोगशाळा सहाय्यकसाठी काय करू शकतात, अर्ज करू शकतात. अनुरेखकसाठी काय आहे, तर अनुरेखकसाठी ज्यांनी 10वी पास झालेला आहे आणि ज्यांचा ITI झालेला आहे, आरेखक, स्थापत्य, जसं की आरेखकमध्येच पुन्हा अनुरेखक येत आहे. ओके, त्या रिलेटेडच, कारण आरेखक ज्यांचं झालेलं आहे, आरेखक सिव्हिल इंजिनिअरिंगचाच एक भाग आहे. ओके, आरेखक, स्थापत्य हा, तर ज्यांचं त्या रिलेटेड ITI झालेला आहे किंवा शासन मान्यता प्राप्त हे नसेल तुमचा, समजा ITI झाला नसेल स्थापत्य आरेखकचा, तर तुम्ही काय आहे, तर ज्यांचं पण शासन मान्य प्राप्त कला रेखाचित्र विद्यालयाची कला शिक्षक पदविका ज्यांच्याकडे आहे, डिप्लोमा कला शिक्षक म्हणून बरेच जण आहेत आपल्या एक्झामवाडीचे, तर ते काय करू शकतात, यासाठी अनुरेखकसाठी फॉर्म भरू शकतात. आता बघा, दप्तर कारकून, आता विशेष म्हणजे काय केलेलं आहे मित्रांनो, त्यांनी दप्तर कारकून, मोजणीदार यांची परीक्षा एकच ठेवलेली आहे. ओके, अजून 1-2 आहे त्यांची परीक्षा, कालवा निरीक्षक यांची परीक्षा एकच ठेवलेली आहे. एकच फॉर्म भरायचा आणि त्यातून मग ते तुमचं मेरिट लागून हे करू शकता. म्हणजे यासाठी वेगवेगळी फी द्यायची काय आवश्यकता नाही, त्याचा आपण पुढे डिटेलमध्ये बोलणारच आहोत.
दप्तर कारकूनसाठी काय आहे तर बघा ह्यांनी यासाठी सुद्धा काय केलं मित्रांनो, आता फक्त 10वी पाहिजे होतं माझ्या माहितीप्रमाणे, परंतु यांनी काय केले कोणत्याही शाखेची पदवी ठेवलेली आहे. ओके, ग्रॅज्युएशन ठेवलेलं आहे आणि सोबतच आपल्याला टायपिंग सुद्धा ठेवलेलं आहे. ओके, असू द्या 10वीवरून सुद्धा आपण बघणार आहोत पद, त्यामुळे काय घाबरण्याची गरज नाही. मोजणीदारसाठी काय पाहिजे आहे तर यासाठी सुद्धा पदवी पाहिजे आहे आणि टायपिंग पाहिजे आहे. कालवा निरीक्षकसाठी पदवी पाहिजे आहे आणि टायपिंग पाहिजे आहे. त्यानंतर आपल्याला काय पाहिजे आहे सहाय्यक भांडारपालसाठी काय पाहिजे मित्रांनो तर या ठिकाणी आपल्याला शालांत परीक्षा माध्यमिक शालांत म्हणजे 10वी पाहिजे आहे, सोबतच आपल्याला टायपिंग पाहिजे आहे. कनिष्ठ सर्वेक्षण सहाय्यक यासाठी आपल्याला काय पाहिजे भौतिकशास्त्र, रसायनशास्त्र, गणित, इंग्रजी या विषयाची माध्यमिक शालांत परीक्षा उत्तीर्ण केलेली असणं गरजेचं आहे. म्हणजे ज्यांनी पण 12वीला उच्च माध्यमिक शालांत म्हणजे 12वीला भौतिकशास्त्र म्हणजे फिजिक्स, केमिस्ट्री, गणित, इंग्रजी हे विषय घेऊन ज्यांनी 12वी झालेलं आहे. ओके, म्हणजे थोडक्यात 12वी सायन्स ज्यांचं पण मॅथ घेऊन झालेलं आहे. ओके, PCMC हा ग्रुप घेऊन झालेला आहे तर त्यांनी कनिष्ठ सर्वेक्षण सहाय्यक यासाठी फॉर्म भरू शकता. परंतु अजून एक अट म्हणजे त्यांनी हे पण दिले की ज्यांचं औद्योगिक प्रशिक्षण संस्था भूमापक सर्वेक्षक म्हणजे हा ITI ज्यांचा झालेला आहे त्यांना ते पण पाहिजे आहे. म्हणजे एवढं 12वी असून उपयोग नाही तर त्यांना हा पण ITI पाहिजे आहे, भूमापक सर्वेक्षकचा ITI पाहिजे आहे. आणि कृषी शाखेतील पदवी का धारण करण्यात प्राधान्य ज्यांचं पण कृषी शाखेतील पदवी आहे त्यांना प्राधान्य देण्यात येईल. परंतु हे 2 अटी तर असणं गरजेचं आहे. 12वी सायन्स प्लस हा ITI हे यांच्याकडे असणं गरजेचं आहे. ओके, चला तर हे झालं 14 पदं. ही 14 पदं कशाची आहेत मित्रांनो तर ही 14 पदं जर बघितलं त्या जलसंपदा विभागातली आहेत. सोबतच हे पण ध्यानात ठेवायचं आहे की आपल्याला एका संवर्गासाठी एकच अर्ज करायचा आहे. एका संवर्गासाठी जर वेगवेगळं अर्ज केलं तर काय होणार आहे एकाच दिवशी परीक्षा असल्यामुळे म्हणजे आरेखकसाठी जर तुम्ही फॉर्म भरला तर आरेखकसाठी संपूर्ण राज्यामध्ये एकाच दिवशी परीक्षा असणार आहे, त्यामुळे तुम्हाला एकाच ठिकाणी उपस्थित राहता येणार आहे. त्यामुळे आरेखकसाठी जर तुम्ही फॉर्म भरला तर एकाच फॉर्म भरायचा आहे ऑल महाराष्ट्रामध्ये. ठीक आहे, एका संवर्गासाठी एकच फॉर्म भरायचा आहे हे लक्षात घ्या. आणि समजा तुम्हाला अजून पण तुम्ही दुसऱ्या पदासाठी पात्र आहात. ओके, आरेखक सोडून तुम्ही दुसऱ्या पदासाठी जर अजून पण पात्र असाल तर त्यांनी सांगितलं एक शक्यतो त्याच परिमंडळामध्ये तुम्ही काय करा फॉर्म भरा. म्हणजे परीक्षेला जायला वगैरे समजा आज आरेखकचा पेपर आहे आणि उद्या जर समजा तुम्ही दप्तर याचा जर भरला असेल ठीक आहे तर त्याचा पेपर आहे तर तुमची पळापळी होऊ नये, जास्त धावपळ होऊ नये म्हणून त्यांनी हे सांगितले. परंतु तुम्ही दुसऱ्या ठिकाणी सुद्धा भरू शकता असं पण त्यांनी काय केलेलं आहे या ठिकाणी पुन्हा आपल्याला एक संधी दिलेली म्हणजे सुचवलेलं आहे की बाबा तुम्हाला जर भरायचं असेल तर शक्यतो त्याच परिमंडळामध्ये अर्ज भरा असं सांगितलेलं आहे, अथवा अन्य परिमंडळात देखील अर्ज भरता येईल हे सांगितलेलं आहे. परंतु शक्यतो त्यांनी म्हटलेलं आहे की त्याच परिमंडळामध्ये भरा म्हणजे जेणेकरून आज एका याचा पेपर असेल आणि उद्या दुसऱ्याचा असेल तर त्याची धावपळ होऊ नये. आणि ही परीक्षेची आहे ती TCS घेणार आहे, कारण इथं जर आपण बघितलं नॉर्मलायझेशन होणार आहे आणि ते TCS करणार आहे असं स्पष्टपणे सांगितलेलं आहे. सोबतच आपण जर या ठिकाणी बघितलं तर काय आहे या ठिकाणी टंकलेखन अर्हताबद्दल बरेच विद्यार्थी कन्फ्यूज आहेत की नेमकं कसं आहे काय आहे. तर टंकलेखन मित्रांनो सर्वांसाठी जर आपण बघितलं बाकी तर त्यांना आवश्यकच आहे. अंतिम दिनांक अर्ज स्वीकारण्याचा अंतिम दिनांक लास्ट डेट आहे तोपर्यंत तुमच्याकडे टायपिंग सर्टिफिकेट असणं गरजेचं आहे. सूट कोणाकोणाला दिलेले आहे तर काही मर्यादित वर्गांसाठी सूट दिलेली आहे. जसं की आपण जर बघितलं दिव्यांग उमेदवार जे आहेत त्यांना 2 वर्षाची सूट दिलेली आहे. जॉईनिंग झाल्यानंतर 2 वर्षांनी तुम्ही काय करू शकता ते टंकलेखन देऊ शकता. जे दिव्यांग उमेदवार आहेत जे माजी सैनिक आहेत ते सुद्धा 2 वर्षानंतर जॉईनिंग झाल्यानंतर 2 वर्षानंतर देऊ शकतात. ॲक्च्युली सगळ्यांसाठीच पाहिजे होते, सरकारने द्यायला पाहिजे होते. ओके, एवढं त्याचं टायपिंग करा. आता मोबाईल इंटरनेट सगळ्यांकडे आहे परंतु तसं केलेलं नाही लक्षात घ्या. माजी सैनिकाला दिलेलं आहे, दिव्यांगाला दिलेलं आहे, अनाथ उमेदवाराला दिलेलं आहे, प्रकल्पग्रस्तांना दिलेलं आहे, भूकंपग्रस्त यांच्यासाठी दिलेलं आहे, पदवीधर अंशकालीन यांच्यासाठी दिलेलं आहे हे लक्षात घ्या. त्यामुळे बाकीच्यांसाठी नाही, फक्त या मर्यादित उमेदवारांसाठीच सूट दिलेली आहे. ओके, परीक्षेचं स्वरूप जर आपण बघितलं मराठी, इंग्रजी, सामान्य ज्ञान, बौद्धिक चाचणी, तांत्रिक प्रश्न हे तुम्हाला दिलेलं आहे. तांत्रिक प्रश्न हे सर्वांसाठी नाहीत, ठराविक उमेदवारांसाठीच काय ठराविक संवर्ग पदांसाठीच काय तांत्रिक प्रश्न दिलेले आहेत. काही यांच्यासाठी 0-0 आहेत, जसे की निम्न लेखक लघु याला फक्त मराठी, इंग्रजी, सामान्य ज्ञान आणि बुद्धिक. आता काही विद्यार्थी काय करतील याचे पण क्लास लावतील. परंतु मित्रांनो लक्षात घ्या तुम्ही जर यापूर्वी कुठे क्लास लावले असतील ओके तर पुन्हा क्लास लावायची काही गरज आहे का, कारण वेगळं काय आहे नाहीतर यामध्ये काहीतरी लगेच माणसं चला WRDच्या आधी काहीतरी वेगळी बॅच आमची चालू झाली वगैरे वगैरे. पण लक्षात घ्या तुम्ही जर यापूर्वी लावले असेल तुमचं जर मराठी, इंग्रजी, GK, गणित, बुद्धिमत्ता हे परफेक्ट असेल तर काही सुद्धा आवश्यकता नाही. जे पण डिफरंट आहे तांत्रिक तर तेवढं फक्त तुम्ही काय करू शकता त्याची स्पेशल बॅच लावू शकता तेवढ्याच विषयाची, जेणेकरून तुमची फी पण काय होईल वाचू शकते. आणि सोबतच मला वाटतं की घरच्या घरी मला हे सगळं काय करायचं आहे कंप्लीट करायचं आहे, तर हे सगळे विषय तुमच्यासाठी फक्त 99 रुपये मध्ये सुद्धा आपण उपलब्ध केलेला आहे, त्याचा पण तुम्ही लाभ घेऊ शकता.
ठिकाणी आपण बघू शकता वेगवेगळा जो संपूर्ण सिलेबस आहे तर संपूर्ण सिलेबस आपण काय करतो टेलिग्रामवरती टाकतो, तिथून तुम्ही काय करू शकता हा सिलेबस सुद्धा संग्रहित ठेवू शकता. ओके, मराठी, इंग्रजी, गणित, बुद्धिमत्ता, जी आणि तांत्रिक एवढाच सिलेबस आहे. तांत्रिक प्रत्येकाला नाही, जसे की आपण जर या ठिकाणी बघितलं दप्तर, कारकून, मोजणीदार यांची एकच परीक्षा होणार आहे तर त्यांना 0-0 दिले, म्हणजे कोणतेही तांत्रिक नाहीत. फक्त या ठिकाणी मराठी, इंग्रजी, गणित, बुद्धिमत्ता आणि जी के 25-25-25 असे 100 प्रश्न असणार आहेत. 200 गुण असणार आहेत. 50-50-50-50 असे 200 गुण 100 प्रश्न असणार आहेत. त्यामुळे एवढं असं ताण घ्यायची काय आवश्यकता नाही. लक्षात घ्या, क्वचित काही या प्रवर्गासाठी तांत्रिकचे प्रश्न आणि तेही आपण सेपरेट उपलब्ध लवकरच आपल्याला करून देणार आहे. मग या ठिकाणी जर बघितलं ही परीक्षा कॉम्प्युटर बेस्ड असणार, ऑनलाईन असणार आहे. TCS ही परीक्षा घेणार आहे, हे सुद्धा तुम्हाला खाली खाली या ठिकाणी दिसून येईल. जसं की या ठिकाणी जर बघितलं नॉर्मलायझेशन होणार आहे आणि ही TCS कंपनीकडून काय करण्यात आहे, नॉर्मलायझेशन होणार आहे. याचा अर्थ ही परीक्षेची आहे ती कोण घेणार आहे, TCS घेणार आहे. टाटा कन्सल्टन्सी सर्व्हिसेस या एजन्सीमार्फत ही परीक्षा होणार आहे आणि एकदम अगदी पारदर्शक होत असते, त्यामुळे त्याचं तुम्हाला ताण घ्यायची काय आवश्यकता नाही. डॉक्युमेंट कोणकोणते लागणार आहेत आपण या ठिकाणी बघू शकता. तर हे सर्व तुम्हाला डॉक्युमेंट लागणार आहे, याचा पण तुम्ही स्क्रीनशॉट काय करू शकता, काढून ठेवू शकता, जेणेकरून तुम्हाला पुढं काही अडचणी येणार नाही. फी जर बघितलं 1000 आणि 900, खुल्या प्रवर्गासाठी 1000 आहे, मागासवर्गीयांसाठी 900 रुपये या ठिकाणी फी ठेवण्यात आलेली आहे. अर्ज सादर कधीपासून कधी करायचे आहेत तर 3 तारखेपासून म्हणजे उद्यापासून अर्ज सुरू करायचे आहेत आणि 24 तारखेपर्यंत आपल्याला लास्ट डेट देण्यात आलेली आहे सध्या तरी, आणि नंतर जर काय अडचण आली तर वाढवतील. परंतु आता सध्या आपण लवकरात लवकर फॉर्म भरायची, शेवटी खूप प्रॉब्लेम येत असतो. परीक्षेचा दिनांक आणि हे सर्व आपल्याला या वेबसाईटवरती कळवण्यात येईल, www.maharashtra.wrd.gov.in, आणि आपल्या टेलिग्राम चॅनलवरती सुद्धा तुम्हाला कळवण्यात येईल. टेलिग्राम जॉईन झाला केला नसेल जॉईन करा. आपल्या यूट्यूब चॅनलला सुद्धा सबस्क्राईब करून ठेवा, म्हणजे तुम्हाला सर्व अपडेट भेटत राहणार आहे. ठीक आहे. जसं की मी तुम्हाला थंबनेलवर सांगितलं होतं की WRDच्या तर ह्या जागा आहेत 4497, पण यासोबतच तुम्हाला 7वी 10वी वरून सुद्धा बाकीचे पदं आहेत, 12वी याच्यावरून. मग हे कोणकोणते आहेत तर ते आता आपण पाहूया. दुसऱ्या डिपार्टमेंटमध्ये जाऊया. ही आहे PWD म्हणजे सार्वजनिक बांधकाम प्रादेशिक विभाग, यांच्यातर्फे सुद्धा जवळपास 2109 पदांची ही जाहिरात आलेली आहे मित्रांनो. त्यामुळे याचा सुद्धा तुम्ही एक नक्कीच फॉर्म भरला नसेल तर फॉर्म भरा. इथं सुद्धा आता सिव्हिल इंजिनिअरिंग ज्यांचं झालेलं आहे त्यांच्यासाठी भरपूर पदं आहेत, परंतु ज्यांचं फक्त 10वी झालं आहे त्यांच्यासाठी सुद्धा पदं आहेत, आणि याचे ऑलरेडी मी व्हिडिओ टाकला आहे, त्यामुळं याच्यावरती जास्त मी भाष्य करणार नाही. तो जर व्हिडिओ पाहिला नसेल तर डिस्क्रिप्शनमध्ये लिंक देतोय, तो नक्की पहा. फक्त 10वीवरून कोणकोणती पदं आहेत ते तुम्हाला सांगणार आहे, आणि अर्ज कधीपासून कधीपर्यंत करू शकता ते पण तुम्हाला यामध्ये माहिती देणार आहे. ऑलरेडी याचा अर्ज चालू झालेले आहेत, बरेच दिवस झाले, त्यामुळे आता शेवट तारीख जवळ आलेली असेल. तर आपण बघूया संपूर्ण माहिती. ऑफिशियल वेबसाईटवरती जाऊन आपण ही PDF घेतलेली आहे, आणि आता आपण जाणार आहोत की 10वीवरून कोणकोणती पदं आहे. ठीक आहे. आणि यासाठी सुद्धा मराठी, इंग्रजी, गणित, बुद्धिमत्ता, GK आणि तांत्रिक असा सिलेबस आहे. सिव्हिलचा लवकरच तुम्हाला मराठीतून सिलेबस लवकरच आपण उपलब्ध करतोय, त्यामुळे त्याचा सुद्धा तुम्हाला नक्कीच फायदा होणार आहे. इथं सुद्धा नॉर्मलायझेशन होणार आहे, हे आपण या ठिकाणी बघू शकता. ओके, कारण एकापेक्षा जास्त प्रवर्गासाठी हे डॉक्युमेंट तुम्हाला सर्व ठिकाणी लागत असतात. काढले नसेल तर हे डॉक्युमेंट काढून ठेवा, याचा स्क्रीनशॉट काढून ठेवा, म्हणजे तुम्हाला पुढील कोणकोणत्या ज्या पण भरती येतील त्यासाठी तुम्हाला फायदा होणार आहे. या ठिकाणी अर्ज जर बघितला तर मित्रांनो अर्ज आपल्याला 7 तारखेपर्यंत करायचा आहे. ठीक आहे. अर्ज जर आपण बघितला ऑनलाईन पद्धतीने तर 6 तारखेपर्यंत आपल्याला अर्ज करायचा आहे. ओके, 6 नोव्हेंबर. 16 तारखेला ज्या दिवशी ही जाहिरात आली त्या दिवशी मी तुम्हाला टाकलेली होती जाहिरात, डिटेल सविस्तर टेलिग्रामला पण आणि यूट्यूबला पण. ओके, तरी पण पुन्हा एकदा तुम्हाला रिमाइंड करतोय, 6 तारीख लास्ट आहे, त्याच्या अगोदर तुम्ही फॉर्म भरून घ्यायचा आहे. आता 10वीवरून कोणकोणती पदं आहेत ते आपण या ठिकाणी पाहणार आहोत. इथं सगळ्या पदांचा वगैरे तपशील दिलेला आहे. इथं पण कनिष्ठ अभियंता स्थापत्य गट बचा दिलेला आहे. नक्कीच स्थापत्य रिलेटेड या ठिकाणी डिग्री पाहिजे आहे. कनिष्ठ अभियंता विद्युत नक्कीच विद्युत रिलेटेड तुम्हाला या ठिकाणी काय पाहिजे आहे तर पदविका पाहिजे असणार आहे. त्यानंतर या ठिकाणी जर आपण बघितलं तर कनिष्ठ वास्तुशास्त्रज्ञ, नक्कीच तुम्हाला वास्तुशास्त्रातील पदवी पाहिजे आहे. त्यानंतर तुम्हाला स्थापत्य अभियांत्रिकी सहाय्यक हे पद दिलेलं आहे. नक्कीच तुम्हाला स्थापत्य या रिलेटेड अभियांत्रिकीची काय पाहिजे आहे या ठिकाणी क्वालिफिकेशन पाहिजे आहे. लघुलेखक यासाठी नक्कीच तुम्हाला काय पाहिजे आहे तर टायपिंग पाहिजे आहे. त्यानंतर जर या ठिकाणी बघितलं लघुलेखक उच्च श्रेणी गट ब, नक्कीच तुम्हाला या ठिकाणी टायपिंग पाहिजे आहे. त्यानंतर लघुलेखक उच्च श्रेणी गट ब, नक्कीच या ठिकाणी सुद्धा तुम्हाला 10वी आणि टायपिंग पाहिजे आहे. त्यानंतर लघुलेखक या ठिकाणी सुद्धा आपण जर बघितलं तर नक्कीच तुम्हाला टायपिंग पाहिजे आहे. लघुलेखक उच्च श्रेणी या ठिकाणी सुद्धा टायपिंग पाहिजे आहे. असं वेगवेगळ्या डिपार्टमेंटमध्ये तुम्हाला दिलेले आहेत. फक्त 10वीवरून कोणतं आहे ते आपण या ठिकाणी बघणार आहोत. आता वरिष्ठ लिपिक हा हे जे पद आहे ते ग्रॅज्युएशनवरून आहे मित्रांनो, फक्त ग्रॅज्युएशनवरून, पण त्यांचं पण ग्रॅज्युएशन फक्त झालेलं आहे तर ते PWD डिपार्टमेंटमध्ये काय करू शकता हे पद भरू शकता. कारण वरिष्ठ लिपिकला कधीच टायपिंगची आवश्यकता नसते, लक्षात घ्या. कनिष्ठ लिपिकला टायपिंग लागतं. जिथं जिथं वरिष्ठ लिपिक आहे तिथं आतापर्यंत फक्त ग्रॅज्युएशनवरून हे पद भरलेलं आहे. ओके, त्यानंतर आपण या ठिकाणी बघणार आहोत फक्त 10वीवरून तर स्वच्छक गट कच हे जे काय पद आहे स्वच्छक, तर यासाठी जर आपण बघितलं तर केवळ आणि केवळ या ठिकाणी आपण बघू शकता
7वी पास असणं गरजेचं आहे. काय म्हणता या ठिकाणी, तर 7वीतून बढती दिलेली असावी, म्हणजे 7वी पास या ठिकाणी असणं गरजेचं आहे. ज्यांचं पण 7वी पास झालेलं आहे तर ते काय करू शकता, या ठिकाणी स्वच्छक या पदासाठी अर्ज करू शकता. वेगवेगळ्या डिपार्टमेंटमध्ये आहेत, मुंबई वगैरे वगैरे या ठिकाणी आपण या जाहिरातीमध्ये पाहू शकता. टेलिग्रामवर टाकलेलं आहे. शिपाई हे सुद्धा पद आहे. इथं पण वेगवेगळ्या डिपार्टमेंटमध्ये वेगवेगळी पदं आहेत. तर या ठिकाणी जर आपण बघितलं तर काय आहे, तर या ठिकाणी सुद्धा आपल्याला काय दिलेलं आहे मित्रांनो, तर हे पद फक्त 10वीवरून आहे. ओके, स्वच्छक हे पद 7वीवरून आणि शिपाई हे पद हे किती आहे, 10वी पासवरून आहे. तर या ठिकाणी तुम्ही काय करू शकता, फॉर्म भरू शकता. कारण लास्ट डेट संपल्यानंतर मग त्याचा पश्चाताप करण्यात काय अर्थ नाही की पदं येत नाहीत वगैरे वगैरे. आणि संपूर्ण डिटेल जाहिरात मी टेलिग्रामवर टाकतोय, तिथून सुद्धा तुम्ही पाहू शकता. ओके, ठिकाणी थांबूया. आणि चांगल्या संधी जास्त वेळ थांबत नसतात, तसेच ही संधीसुद्धा आपल्यासाठी जास्त काळ थांबणार नाही. त्याच्या अगोदर केवळ 99मध्ये तुम्ही याचा नक्की लाभ घेऊ शकता. काही अडचण असेल तर 7248439076 या नंबरला तुम्ही कॉन्टॅक्टसुद्धा करू शकता, व्हॉट्सअप करू शकता किंवा कॉल करू शकता. याबद्दल तुम्हाला संपूर्ण माहिती दिली जाईल. व्हिडिओला नक्की लाईक करा, आपल्या इतर बांधवांपर्यंत पोहोचवा. नवीन असाल तर चॅनलला सुद्धा नक्की सबस्क्राईब करा. भेटूया नवीन व्हिडिओमध्ये नवीन माहितीसह. धन्यवाद.